नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी वाडगं घेतलेलं आहे, सपाट वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, एकदम बारीक असं घरच्या चक्कीवर आपण दळलेलं आहे. विकतचं जरी असलं तरी पण चालू शकतं. त्यात टाकायचे आपल्याला 2 चमचे दही. फ्रेश दही आहे बघा, घट्ट एकदम. दही कसं लावायचं ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे. ह्याला काय करायचे माहिती का, पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून गाठी होऊ नये. ते दह्यामध्ये बघा मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण होतं. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आणि एकदम पातळ असं कालवून घ्यायचं आहे जेणेकरून गाठी नाही जायला पाहिजे. ते पाणी टाकून बघा मिक्स करून घेतलेलं आहे. आता किती मिक्स केले तुम्हाला मी दाखवते. किती पातळ पाहिजे आपल्याला, अशा पद्धतीत पाहिजे, एवढं पातळ पाहिजे. त्यात टाकायचे आपल्याला आता मिरची पावडर, छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे. कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे. त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, 2 चिमूटभर घेतलेली आहे. चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि हे आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून बघा घेतलेलं आहे. आता तुम्हाला मी सांगते तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय टाकू शकता. तुम्ही जर खात असाल तर लसूण, आलं, कोथिंबीर टाकू शकता. पण काय करायचं माहिती आहे का, जेवढं पाणी आपण मिक्स करायला घेतलेलं आहे ना, त्याच पाण्यामध्ये काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मग त्याच्यात तुम्ही मिरची, थोडंसं आलं, थोडंसं लसूण एकदम पेस्ट करायची, कोथिंबीर, आणि ती ह्याच्यात जरी ओतलं तरी चालेल. कारण की ह्याच्यामध्ये मग असे दाणे दाणे आले की नाही तर व्यवस्थित बनवायला येणार नाही. तर तशा पद्धतीने जरी केलं तरी चालेल. आणि तुम्ही कशा पद्धतीने करता जरा मला कमेंट करून जरूर सांगा. बघा आपल्याला अशा पद्धतीत पाहिजे तर मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण बनवायला घेऊया. पॅन ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण एकदम थोडंसं तेल टाकून घेऊया. एकदम थोडंसं टाकायचं आणि ते पुसून घेऊया. सगळीकडे पसरून घ्यायचं. टिश्यू पेपर घेतलेला आहे. गॅस आहे मिडियम, आणि आपल्याला हे मिडियमच गॅसवर करायचं बरं का. एवढं पातळ पाहिजे. तुम्हाला दिसत असेल किती पातळ केलेलं आहे मी. गॅस बिलकुल बारीक करायचं ना, हे लक्षात ठेवायचं. आणि असं थोडंसं कुठं आपल्या चमच्यावर जर आलं ना तर तसंच ठेवायचं ते. आता हे आपण सुकून देऊया पाणी, मग पलटी करायचं. आता हे पूर्ण वरची बाजू आपली सुकलेली आहे बघा. आता हातानं जर केलं ना तरी लागत नाही. तर हे आपण काढून घेऊया आणि लगेच निघते बरं का, जास्त वेळ लागत नाही निघायला, काय नाही अशा पद्धतीमध्ये. हे बघा असे थोडा वेळ जर ठेवलं की नाही तरी पण ही लगेच निघते बघा अशा पद्धतीत. आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं पण खाऊ शकता, कारण वरनं पूर्ण सुकलेलं आहे. आणि खालची बाजू आपण थोडीशी भाजून घेऊया. खालची साईड बघा भाजली का बघूया. बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे. ही कसं होतं माहिती आहे का, नाश्त्याला झटपट एकदम. आता आपण ह्याच्यावर काढून घेऊया. अशा जाळीव कधी पण काढायचं. तर हे कसं माहिती आहे का, मुलांना टिफिनला वगैरे सुद्धा तुम्ही देऊ शकता. ह्याच्याबरोबर चटणी वगैरे थोडीशी द्यायची, छान लागेल. आपण कशी बेसनची पोळी करतो तशाच पद्धतीमध्ये बघा हे आहे. गॅस एकदम बारीक केलेला आहे. आणि परत एक तुम्हाला मी करून दाखवते थोडंसं वेगळ्या पद्धतीनं, आणि पसरून घेऊया. आता हे काय करायचं माहिती आहे का, थोडीशी आपल्याला जाड ठेवायचे. ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का, थोडासा आपल्याला कांदा टाकायचे. गॅस मिडियम केला बरं का. पहिलं वतायच्या अगोदर थोडासा बारीक केला होता, कारण तवा लय गरम झाला होता. त्याच्यावर टाकायचे थोडेसे आपल्याला तंबाटी बारीक कापून घेतलेला आहे. थोडीशी टाकायची कोथिंबीर. ही चटणी बघा, ही चटणीची रेसिपी बघा, इडली संग डोश्यासंग तुम्ही खाता ती चटणी बनवलेली आहे. ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर त्याची लिंक पण तुम्हाला भेटेल. गॅस परत करणार आहे एकदम बारीक, आणि 1 मिनिटभर थांबूया आपण. 1 मिनिटभर झालेलं आहे बघा. पूर्ण वरची आपली बाजू सुकलेली आहे. त्याच्यावर आता मी टाकणार आहे चीज. मुलांना कसं असं काहीतरी वेगळं दिलं का नाही की मुलं पोटभर खातात. हे तुम्ही असं टिफिनला पण देऊ शकता, छान लागेल एकदम अशा पद्धतीनं. आता हे आपण थोडा वेळ आपण भाजून घेऊया. गॅस एकदम मी परत बारीक केलेला आहे. आता तुम्हाला पाहिजे तर ही पलटी करू शकता बरं का, कारण की आपण ह्याच्यावर चीज टाकलेलं आहे ना, मग ती चिटकल, कारण हे सगळं आपलं चांगलं भाजलेलं आहे. आता हे काढून घेते आणि तुम्हाला मी अजून एक दाखवते. परत बघा थोडंसं तेल टाकून मी पुसून घेतलेलं आहे. आता परत एकदा तुम्हाला मी अजून एक दाखवते कशा पद्धतीत अजून करू शकता. 1.5 चमचा टाकलेला आहे. आपल्याला जास्त काय पातळ करायचं नाही आहे. हे गॅस आहे हे मिडियम, एवढंच करायचे. आणि हे थोडंसं आपण सुकून देऊया. पूर्णपणे बघा चांगलं सुकलेलं आहे. मस्त बघा ते हालायला लागले बघा पूर्ण. आता ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का, वरनं ही चटणी बघा. आता ह्या चटणीची रेसिपी आपली अपलोड झालेली आहे बरं का, ती पण तुम्ही केली तरी चालू शकतात. हे पसरून घेऊया आपण, पातळ पसरायची एकदम. चटणी बघा मी ह्याच्यावर पसरून घेतलेली आहे. ही चटणी कच्च्या कैरीची आहे बरं का, पण चवेल इतकी छान आहे ना, तुम्ही करून बघा. आता ह्याच्यावर मी थोडंसं चीज परत टाकणार आहे. आता मुलं घरी जर असली की नाही, सुट्टी असली की नाही, तर असं जरी काय आपलं बेसन पिठाचं करून जर दिलं ना घरच्या घरी तरी चालेल. तुम्ही ह्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ पण टाकू शकता बरं का. मी हमेशा काय होते, पोरं घरात असली की नाही की काहीतरी वेगवेगळं करून देते. मुलं तर माझी मोठी येते, पण मी टिफिनला बी पहिलं असंच काय काय द्यायची. कारण मुलं दुसऱ्यांचा डबा बघून काय करायचे, हे पाहिजे ते पाहिजे, हे आणलं तसं बोलत राहायचे. तर आपण थोडंसं काहीतरी वेगळं करून द्यायचं. त्याच्यामध्ये बघा कांदा टोमॅटो टाकलेला आहे. वरून थोडेसे आपण टाकूया कोथिंबीर. मस्त लागते चव बरं का, करून बघा अशा पद्धतीनं. काहीतरी थोडंसं वेगवेगळं तुम्ही कसं करताय जरूर मला कमेंट करून सांगा बरं का.
अशा पद्धतीत बघा मी तुम्हाला 3 रेसिपी दाखवल्यात. आता हे पलटी जर करायचं असलं तर करू शकता बरं का, हे पण चांगलं भाजलं, कारण भाजलेलं आहे चांगलं वरनं. आपण टाकस्तवर तर एकदम असं कडक कडक होतं बघा हे साईडनं. चवीला एकदम म्हणजे असं तुम्ही म्हणू पण नका कडक जास्त होईल, एकदम सॉफ्टच राहतं, पण एकदम चांगलं भाजलं राहतं, कच्चं वगैरे काय लागत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला एका पिठापासून मी 3 वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत. तुम्हाला कसे वाटले जरा कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.